आमच्या निरगुडे गावामध्ये अतिशय निंदनीय आणि खेदजनक अशी भयानक अशी गोष्ट आज घडली। बेजवाटी या ठिकाणी डॉलर नावाचा जो दारूचा व्यवसाय चालू आहे, या धंद्यावरती या अगोदरही बऱ्याच वेळा मारामारीच्या घटना घडलेल्या आहेत। रात्री अपरात्री 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, 1-1 वाजेपर्यंत त्या ठिकाणी भांडणं झालेली आहे। मात्र आजची जी घटना घडली ही अतिशय जबरदस्त घटना आहे। आमच्या गावातील एक नागरिक जो होमगार्डमध्ये काम करतो, विकास रोकडे, आणि त्याच्याबरोबर एक त्याचा सहकारी भाचा, हे दोघेही त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेले असतील किंवा काही कारणास्तव त्या ठिकाणी गेले असतील। त्या ठिकाणी त्यांची भांडणं झाली। त्यांचे जे काही कर्मचारी होते त्या धंद्यावरचे, त्या कर्मचाऱ्यांनी अतिशय त्यांना अमानुष अशी मारहाण केली। आज परिस्थिती आता त्यांची अशा पद्धतीची आहे की त्यांचा या ठिकाणी या घटनेमध्ये जीव जाऊ शकतो। आणि अशा अनेक घटना आमच्या गावात या अगोदरही झालेल्या आहेत। आम्ही वारंवार या संदर्भात आवाज उठवलेला आहे। याच्या अगोदर आमच्या महिलांनी देखील बरेचसे मोर्चे काढलेले आहेत। अनधिकृत पण धंदे आमच्या गावामध्ये चालू होते, मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारचं प्रशासनाकडून सहकार्य होत नव्हतं। गावातील काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून देखील या गोष्टीमध्ये सहकार्य होत नव्हतं। म्हणजे सर्वसामान्य नागरिक एका बाजूला आणि पुढारी एका बाजूला, अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आमच्या गावातील एका ग्रामस्थाला जवळपास आज जीव जाण्याची त्याची वेळ आलेली आहे। आणि ह्या अशा संदर्भातल्या घटना यापुढे घडल्या नाही पाहिजे, या दृष्टिकोनातून ही जी सगळी आज मुलं आलेली आहेत यांची ही सगळी कळकळ चालू आहे। मागच्याही वेळेस आता तुम्हालाही माहिती आहे की ज्या काही अनधिकृत घटना होत्या, त्या अनधिकृत जे धंदे चाललेले होते त्या संदर्भातल्याही घटना पुढे आलेल्या आहेत। आमची विनंती हीच आहे की ग्रामस्थांची हीच मागणी आहे, आमच्या गावामध्ये हा दारूचे धंदे बंद करण्यासाठी या अगोदर बऱ्याच वेळा उठाव झाले, ग्रामसभा घेण्याचा विषय झाला। मात्र आमच्या गावामध्ये इतकी दहशत आणि इतकी दादागिरी आहे की आमच्या गावात 2 वर्ष झाली या संदर्भात ग्रामसभा देखील लागली जात नाही। आम्ही वारंवार ग्रामपंचायतमध्ये या संदर्भात अर्ज केलेले आहेत की गावामध्ये कोणत्याही प्रकारचा अधिकृत अनधिकृत धंदा झाला नाही पाहिजे। मात्र ग्रामसभेमध्ये आम्ही अर्ज दिले तरी ते ग्रामसभेच्या विषयांमध्ये ते विषय आले नाही। या विषयासाठी आम्ही विशेष ग्रामसभा लावा म्हणून बऱ्याच वेळा मागण्या केल्या, मात्र कोणत्याही प्रकारची या ठिकाणी आमच्या गावामध्ये ग्रामसभा लागली गेलेली नाही। आताही जो धंदा चालू आहे तो अधिकृत चालू आहे की अनधिकृत चालू आहे याच्याबाबत कोणत्याही माणसाकडून कोणताही खुलासा होत नाही। आजही त्या ठिकाणी ज्यावेळेस ती भांडणं झाली, आता आम्ही त्या ठिकाणी होतो, त्याही ठिकाणी आम्ही त्यांना तेच प्रश्न विचारले की हा धंदा अधिकृत आहे की अनधिकृत आहे। आम्हाला पोलीस प्रशासनाकडून देखील त्या संदर्भात कोणती माहिती आली नाही। तो जो हॉटेलचा जो मालक आहे शिंदे, त्यांच्याकडून देखील त्या संदर्भात कोणती माहिती आली नाही। आमच्याही गावातील जे काही पुढारी आहेत किंवा जे काही अगोदरचे आमचे काही गावचालक होते त्यांच्याकडून देखील याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही का हे धंदे अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत। आणि याचे एक तर आमच्या गावामध्ये इतकं भयान वास्तव आहे की लहान लहान मुलं आज दारू प्यायला लागलेली। आज 7वीची असतील, 8वीची मुलं असतील, जे शाळेत जातात त्यांच्या मनावर इतका बेकार त्याचा परिणाम होत आहे की त्यांच्या पुढे जे दृश्य दिसतंय की आज 11वीची मुलं, 12वीची मुलं त्या ठिकाणी जाऊन दारू पितात। ती मुलं म्हणजे मोठ्या माणसांकडून लहान पोरांकडं, किशोरवयीन मुलांकडून अतिशय लहान मुलांकडं, म्हणजे इतकी बेकार परिस्थिती आमच्या गावामध्ये आताही घडत आलेली आहे। आणि गावामध्ये देखील दारू पिऊन याच्या अगोदरही देखील खूप वेळा भांडणं झालेली आहेत। त्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नाहीतर आमचं अख्खं गाव बरबाद होईल अशी सगळ्यांना आता हे सगळ्या पोरांना याच्यामध्ये ही शंका वाटत आहे। त्याच्यामुळे आमची साहेब तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आमची विनंती की हे प्रकरण किंवा ही जी गोष्ट आहे तुमच्या माध्यमातून या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी असतील, पोलीस कचेरीच्या बाबतीत असतील किंवा प्रशासनाच्या बाबतीत असतील, SP ऑफिसच्या असतील किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाबतीत असतील, महसूलच्या बाबतीत असतील किंवा याला जी परवानगी भेटती एक्साइज डिपार्टमेंटवाले असतील, यांच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि आमच्या गावातले सगळ्या प्रकारचे सगळे धंदे बंद झाले पाहिजे, तरच आमचं गाव टिकेल आणि गाव पुढं आमचं या संदर्भात जाईल। तुमच्या गावाचा दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून तुमच्या गावाची नोंद आहे। हो। आणि मग तुमच्या गावात दारूचे धंदे किती चालू आहेत? आमचा हाच प्रश्न आहे साहेब। आम्हाला जवळपास 10 ते 12 वर्ष झालेली आहेत। महाराष्ट्र शासनाचा क तीर्थ वर्ग क्षेत्र दर्जा मिळालेला आहे। त्या संदर्भातून आमच्या गावात विविध विकास कामं देखील चालू आहेत। आम्ही एका बाजूला गाव कुठेतरी प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न करत आहोत, गावाचा नावलौकिक वाढेल याच्यासाठी आम्ही कुठेतरी प्रयत्न करत आहोत। आणि आता ह्या ज्या घटना घडत आहेत, ह्या घटनेमुळे गावाचंही नाव जात आहे आणि गावाचा स्तर देखील या गोष्टीमुळे ऑटोमॅटिकली तो खालावत चाललेला आहे। हा धंदा जर अधिकृत असेल तर तुमच्या गावाची परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी आम्ही ज्यावेळेस ग्रामसभेमध्ये याच्या संदर्भात प्रश्न विचारले त्यावेळेस ग्रामसभेत अशी उत्तरं आली तत्कालीन सरपंचांकडून का कोणत्याही प्रकारची या दारूच्या धंद्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही।
आम्ही त्यांना प्रतिप्रश्न हे सुद्धा केले, मग जर परवानगी देण्यात आली नाही तर तुम्ही ते थांबवण्यासाठी काय प्रयत्न केले, तेच त्यांनी आम्हाला उत्तर उडवडीची दिली. ते काय आहे ते आपण ग्रामसभेत बघू. याच्यामध्ये पोलीस पाटील हा शासन आणि ग्रामस्थ यातला दुवा असतो. हं. त्यांचे याच्यासाठी काय प्रयत्न झालेत का? आता हे त्यांनाच माहिती आहे. आम्ही पोलीस पाटलांना देखील या संदर्भात वारंवार सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना देखील या संदर्भात आम्ही सूचना पण मांडलेल्या होत्या. त्यांना आम्ही विनंती देखील केलेली होती, परंतु आता त्यांनी काय कार्यवाही केली ती आम्हाला आमच्यापर्यंत माहिती नाही. मला एक सांगा, तुमच्या गावात शेवटची ग्रामसभा कधी झाली होती? शेवटची ग्रामसभा साहेब 26 जानेवारीला झाली, परंतु ती 26 जानेवारीची ग्रामसभा कोरोनाभावे अपूर्ण राहिली आणि त्याच्यानंतर 2-4 तहकूब दिवसामध्ये ग्रामसभा घेतली नाही का पुन्हा? तहकूब ग्रामसभा घेतली. पण साहेब पद्धत अशी आहे, आम्ही 15 ऑगस्ट 2025च्या ग्रामसभेमध्ये ह्या संदर्भातला विषय यावा म्हणून त्याच्या अगोदरच आम्ही 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टच्या दरम्यान सगळ्या गावातील ग्रामस्थांनी म्हणजे जवळपास 100 ते 150 ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले की दारूबंदीचा विषय आपल्याला ग्रामसभेमध्ये घ्यायचा आहे, तर तो तुम्ही ग्रामसभेच्या विषयाच्या पटलावरती तो विषय घ्या. ज्यावेळी ग्रामसभेचा प्रत्यक्षात हे झाली, ग्रामसभा लावली गेली, तर त्या विषयांमध्ये दारूबंदीचा हा विषय घेतला नाही. ठीक आहे, ऐन वेळेच्या विषयामध्ये ऐन वेळेच्या विषयामध्ये देखील त्यांनी तो घेतला नाही. त्यांनी सभा तहकूब केली, हात वरती केले आणि ते निघून गेले. सभा कोणाचा दबाव एवढा ग्रामस्थांवर, म्हणजे कोण असं? आता तत्कालीन आता सरपंचांचाच दबाव आहे सगळा सर, किंवा जे सरपंचांबरोबर बाकीचे सगळे जे माणसं आहेत त्या सगळ्यांचा याच्यावर दबाव आहे. कारण या संदर्भात कोणतीही माहिती पुढे येत नाही. ज्यावेळी मे महिन्यामध्ये हा डॉलर नावाचा व्यवसाय ज्यावेळेस सुरुवात होत होता, त्यावेळेसच आम्ही सगळेजण मंडळींनी त्यावेळेस ग्रामपंचायतमध्ये अर्ज केले होते का आतापर्यंत अनधिकृत धंदे चालू होते, या संदर्भात देखील उठाव झाले. आमच्या सरपंचांनी दिलीप शेठ शिंदेंनी जवळपास 2 वर्षापूर्वी एक बाईट दिली होती गावामध्ये, ज्यावेळेस हांडा मोर्चा निघाला होता, सगळ्या महिला आल्या होत्या आणि चौकात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही प्रकारचा गावामध्ये धंदा चालू देणार नाही. मात्र त्यानंतरही 1-2 महिने फक्त गावामध्ये धंदे बंद झाले आणि त्याच्यानंतर पुन्हा सगळे धंदे चालू झाले. आता ही मारहाण झाली त्यावेळेस बार मालक पण होते. बार मालक त्या ठिकाणी उपस्थित नव्हते, ती बाकी सगळे तिथं ती माणसं होती, त्यांची कर्मचारी होते त्यांचे. किती वाजता ही घटना झाली नेमकी? 7:30-8ला. आज 8-8:30 वाजता. आज संध्याकाळी. मारहाण झालेली व्यक्तीची कंडिशन कशी आहे आता? Critical condition. त्याला म्हणजे जवळपास 1 तास मारत होते. 1 तास. आमच्या गावचा साहेब इतिहास काय आजपर्यंतचा ग्रामसभेत आम्ही ना गेली 2 ते 3 वर्ष हा बार चालू झाल्यापासून मी वैयक्तिक 200 ते कोरोना अभावी काय होतं, आमची ग्रामसभा पूर्ण होत नाही. मी वैयक्तिक एकट्याने 200-250 पोरं जमून 2 वेळा ते जमवण्याचा प्रयत्न केला, पण काही ना काही कारण काढून सरपंच असेल, उपसरपंच असेल आणि पूर्ण बॉडी असेल, हे काही ना काही विषयांतर करून ती उधळून लावण्याचा आतापर्यंत आता जी तुम्ही साहेबांनी विचारली शेवटची ग्रामसभा कधी लावली, त्यावेळेस सुद्धा आमचा कोरम पूर्ण होता, पण काही कारणास्तव त्यांनी मधीच उठून गेले. त्यावेळेस त्या उठून गेले गदारोळ त्यांनी स्वतःहून केला. त्याची शूटिंग पण आमच्या जवळ आहे. म्हणजे याला खतपाणी कोण घालतंय? आमची ग्रामपंचायत घालती. लक्षात घ्या. मग का घालती? काहीतरी मिळाल्याशिवाय घालती बस. म्हणजे अवैध धंदे चालू आहे याच्या पाठी ग्रामपंचायतच आहे, दुसरं कोण? आज गावात भेटल्याच नाही होणार आहे का तसं? आज गावात मेन कोण आहे? याच्यात सरपंच आहे, उपसरपंच आहे. तुम्हाला माल भेटल्याशिवाय तुम्ही याला प्रोत्साहन भेटतं का? आज हा तरुण वर्ग आहे साहेब, काय याच्यापेक्षा डबल तिथं होता. काय आज आमच्या गावची परिस्थिती अशी आहे का 17 ते 18 वर्षाची पोरं पण तिथं दारू प्यायला जातात. कित्येक लोकांचे संसार आमच्या डोळ्या देखत उद्ध्वस्त होताना आम्ही पाहतो. मारहाण करणारे कोण होते नेमके? मारहाण करणारे साहेब नेपाळचे, शिवाय नेपाळचे म्हणजे गुंड ठेवले. हा गुंड हॉटेलमध्ये 10-5 रुपये समजा एखाद्या नाही ना दिले तरी मारहाण करतात. आणि शिवाय आता त्यांचं एक वाक्य काय आलं, तेव्हा वेळेस आम्ही तिथं हजर नव्हतो, पण 2-3 जी आमची पोरं होती, गावातले कोण लवडे त्यांना इथं घेऊन या, बघतो त्यांच्याकडे पण. माझा सक्का भाऊ आहे, त्याच्या जीवाचं जर बरं वाट काय झालं ना, ज्यांनी मारलं ना त्यांना मग मी सोडायची नाही अशाने. हा तुमचा बारबीर धंदा तिकडं असेल, माणूस येतं ते कायसाठी येतं? आणि बोंबले साहेबांनी एक प्रश्न विचारला बघा, ते अनधिकृत आहे का? उद्या झालेल्याची भरपाई द्यायची सगळी. तर त्याचा त्यांनी विषय असा मारले आहे, त्यांनी त्या मारल्याने साहेब सुद्धा. ते अनधिकृत असू किंवा कृत असू, कोणत्याही भरपाई एक मिनिट द्यायची. साहेब, दोन्ही ते मारण्याची. अनधिकृत असू किंवा कृत असू,
निरगुडे गावामध्ये दारू व्यवसाय नाहीच पाहिजे. याच्या तो पलीकडे धंदा काहीच पूर्ण बोलायचं नाही बंद मला. आसपास कोणताच धंदा नाही. दारू व्यवसाय उद्या नाहीच दारूचं पाहिजे. माणूस जर गेलं, दारूनी त्याला काय काय दारूचं झालं म्हणावं. आणि काय काय होतंय हे सगळ्यांना माहिती आहे. तुमची मुलं आहे, माझी पण मुलं आहेत. आता एवढं जे झालं पेराल तर काय करणार? तेच उगवतं. आज तुमच्या घरात जर तुम्ही पेरलं तर ते उगवणारच ना. त्याच्यापेक्षा ती दारू ही नकोच. बस याच्या पलीकडे मला काही बोलायचं नाही. दारू हा विषय नाहीच पाहिजे. उद्या जर बस. कोणी सरळ झालं एवढं मारले पर जर जीव गेला तर काय करतील म्हणावं. हा? त्यांचा अधिकार त्याची काय भरपाई मारत एवढं आपल्या दिली गावात पाहिजे. जेवढं लागन तेवढं त्यांनी धंद्यापुरतं त्या बघा माणसाने ना तुम्ही. पण आणि ज्यांनी मारले त्यांनी पण. आता आमचं म्हणणं एकच आहे. आता पहिली जागा मालक आणि बार मालक या दोघांवर कारवाई झाली. हा, उचलायचं त्यांना. सांगा जर गावातले एवढे युवक या म्हणजे इथं आहेत या सगळ्यांचा विरोध आहे त्याला. तो बार चालू कसा नाही? बघा गावात त्यांना एवढी सरपंच त्यांना एवढं असं मारहाण झाली ना. ही ही घटना पेलावरती घडून- गाव होतं. ही घटना गावातले घडून सरपंच 3.5 सुद्धा तास पोलीस झाले. पाटील सुद्धा आले. इथं तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा पोलीस पाटील इथं कोणी हजर नाही. 3.5 तासात तुम्हाला कळू शकत नाही. एकही सदस्य इथं उपस्थित फोन नाही. केला तर फोन सुद्धा उचलला नाही. कोणी नाही. आम्हाला दाखवा ना. कमी पोलीस पाटलाचं जरी काम होतं ना, पोलीस पाटली मग हे कशासाठी? मग मी तुम्हाला मगाशी बोललो ते चुकीचं नाही. आणि जाणार आहे का माणसं साहेब, चालू असल्यावर तिथं फार सगळं तिथे काम असलं येऊन तर हजर फार राहणार. चटपटीत येतील आणि तिथं. आज इथं मग त्यांचं हा, काम आज होतं. इथं आज जीवाशी त्यांनी खेळ इथं हजर झालेले म्हणजे पाहिजे. तुम्हाला आतल्या हाताने काही भेटत असल्याशिवाय ही गोष्ट घडली का? हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. हे नाही नाही, परंतु नियमात जर असेल तर कोणी कुठेही व्यवसाय करू शकतो. अहो ठीक आहे पण फार मारहाण एवढी जीव जास्त पर्यंत त्यांची काय कारण आहे? या हे 100% दारूबंदीसाठी दारूबंदीसाठी महिलांनी मोर्चा काढला त्यावेळेला सुद्धा कोणी काहीच दखल नाही घेतली. तो दारू ही विषय आमच्या गावात पाहिजेच काय नाही. म्हणणं आहे? आज माझा भाऊ आहे, माझं पोर आहे, त्यांच्या जीवाशी ही माणसं खेळल्यात. हा? दोघं तिघ जण गेले नसते तर त्यांचा जीव गेला तर असता, साहेब. त्यांनी ठेवलं असतं का अजून आणि तो मालक 15 सुद्धा वर्ष गेले जातो नसते. कशासाठी? छातीवर बसून बाळ काय लागलं तिथं साहेब म्हणावं? इथं कोणी प्रत्यक्ष जे भांडणं सोडवायला गेले ते आहे हे काय का? हसवत आहे? काय तिथे परिस्थिती होती सांगा बरं. पार त्याची छाती बसलेली आणि वरून फटके मारत होते. किती जण कशाने मारले? दोन तीन होते. पिटकार डोक्यात टाकली परत काठ्या मारल्या. हे बघा हाय बघ. हे काय हा, त्यांच्या लहान वाढवायला गेलेलं आहे. काय झालं नेमकं तिथे? काय झालं? काहीच नाही झालं. तिथं दोन दगड लागलाय. चार होते बघितले नाही काही गडबडमध्ये. आतमधून एक बाचाबाची झाली. काहीच विषय नव्हता. बाहेर आलो आम्ही शेटरपाशी आलो. शेटरपाशी काय किस्सा झाला तो एक जण नेपाळी आतमधूनच दांडका पाठीमागा हातात घेऊन आलता. ते मारायच्या तयारीत म्हणजे आधीपासूनच होते ते तयारीतच होते. फक्त ते चान्स बघत होते. तिथं झालं आणि तिथं डायरेक्ट मारायला सुरुवात केली. एकाला मारलं आधी म्हणजे जो आदित्य म्हणून आहे त्याला मारलं. त्याला मी साईडला घेऊन गेलो. साईडला घेऊन परत आम्ही जास्त वर तो जो माणूस होता ना विकास रोकडे तर ते पूर्ण असे उलट पडलेले रक्त बंबाळ आख असं डोक्यातून रक्त गळत होतं. त्यांना उचलून सरळ केला मी. आख असे धार लागलेली एवढं मारलेला तिथं अशा फरशा पडलेल्या आहेत. आख रक्त लागलेले आहेत. कशाने त्यांनी मारलं? कशाने मारलं? दांडगी होती फरशी बिरशी दगडी बिगडींनी. म्हणजे डोक्यात फरशी बेअरच्या बाटल्या होत्या अरे बाप. डोक्यात. फोटो आहेत ना? फोटो आहे त्या बघा. फोटो बघा. फोटो दाखव. किती दिवसात बार नाही या प्रश्न पहिले विचारला पाहिजे ना. ह्याला असं मारलं ना याच्या सोबत दुसरं भयानकच आहे. पळवाट आहेत का नाही आता फक्त लाईव्ह पळवाट शिल्लकच ठेवायची नाही आता. 2 दिवसाचं चालेल. ठीक आहे, तुमचं युवकांचं काय म्हणणं असेल ना ते सगळं आता बोला. आम्ही सगळं याच दाखवणार. ताकदीने उद्या आम्ही सगळे आमच्या अरे ना, निर्गुणमध्ये डायरेक्ट बंद होऊन बरं का साहेब? जातं. एकच डायरेक्ट रस्ता बंद होणार. रस्ते आपण जाणार नाही. उद्या आम्ही सगळं निरगुडे गावातील सगळे तरुण वर्ग आहे ना आम्ही रस्ता रोको करणार आणि आम्ही स्वतः आम्ही आमच्या हाताने कुलूप लावणार. एसटी पण वरती जाणार बार बंद नाही झाला आमच्या गावातले अजून तर पोलीस direct पाटलांनी रस्ता सुद्धा बंद होणार. पोलीस पाटलांनी सुद्धा काही याची दखल नाही घेतली. सरपंच नाही, गावचे वाटतं त्यांनी पण चक्का काही- जाम होणार काय? आज या- वर आता मावळा 3 पण साडेतीन येतो, तास झाले नाही तरी येणार आणि वरून पण येणार नाही खाली. सगळं उद्ध्वस्त झालं पाहिजे. मामा तर माझा आहे ते काही झालं तर आम्ही बघू काय करायचे. पण गावानी पण तेवढं प्राधान्य जास्त घेतलं पाहिजे. नाही तर बार चालू राहील नाही राहील नाही राहणार. नाहीच राहायचा. नाही पाहिजे. राहिलाच नाही पाहिजे. कारवाई केली पाहिजे चांगली. राहील नाही राहिलाच नाही.